नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। बहुचर्चित आणि सगळ्यांच्या तोंडावर असलेला असा बॉयज 4 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि त्याच चित्रपटातला एक गोड कलाकार पार्थ माझ्यासोबत आहे। पार्थ कसा आहेस तू? मस्त धमाल। बरं तर पार्थ, आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया। सगळ्यात आधी मला सांग की निखिल बनेचं डबिंग झालं की नाही? अजून चालू आहे कारण का आपण गणपतीला भेटलेलो तेव्हापासून त्याचं ते बाकी होतं, ते अजून झालंय की नाही झालंय? नाही तो रोज येतो, हा असं एक शब्द करतो, मग हो असं एक एक शब्द करत त्याचं संपेल, रिलीज पर्यंत संपेल। म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही का की प्रमोशन एका साईडला राहू दे आणि तोपर्यंत डबिंग चालेल असं? त्याच्या डबिंगच्या हिशोबाने प्रमोशन शेड्यूल करत होतो आम्ही एका पॉईंटला। बरं, तर बॉयज 4 येतोय, त्याचा टीजर आम्ही बघतच आहोत। त्या टीजरमध्ये आम्हाला असं कळतं की कबीरला गर्लफ्रेंड मिळेल का? काय सांगशील, तुझं मत काय आहे या गोष्टीवर? काय आहे, आमची इच्छा आहे मनापासून की मिळावी, पण जर मिळाली तर मग पुढचे पार्ट होणार नाहीत, त्यामुळे मग पोटाची आठवण येते, म्हणून मग आम्ही म्हणतो की नाही मिळालं तर बरं आहे। म्हणजे बघतोयस ना रे कबीर, म्हणजे किती हा अन्याय होतो तुझ्यावर आमच्या पोटासाठी, ते पण त्यांच्या पोटासाठी। बरं का, बरं तुला प्रश्न विचारायला आवडेल की चौथा भाग येतोय मराठी चित्रपटात, सृष्टीतला मित्र बोलेन की मुंबई पुणे मुंबई नंतर जर कोणता असेल तर हा आपण बॉयज बोलायला खरंच काही हरकत नाही आहे। किती एक्साइटमेंट आहे, कारण का चौथा पार्ट आल्यावर एक जबाबदारी सुद्धा असते आपल्यावर। काय सांगशील त्या सगळ्याबद्दल? एक्साइटमेंट तर भरपूर आहे, कारण हा सिनेमा बराच लॉंग ड्यू होता, कारण आम्ही हा बॉयज 3 खरं तर हा सिनेमा असणार होता, पण मध्ये पॅन्डेमिक आलं, त्यामुळे मग सगळी गोष्ट बदलली गेली आणि आम्हाला UKला शूट करणं पॉसिबल नव्हतं। सो म्हणून मग आम्ही बॉयज 3 केला आणि आता फायनली बॉयज 4 ऑन फ्लोअर आला आणि तो शूट झाला आणि आता प्रेक्षकांसमोर येतोय। सो एक्साइटमेंट तर भरपूर आहे। बरं, याच्यासोबत ना या चित्रपटाच्या या सिरीजमध्ये 2 असे नवीन कलाकार आहेत। नवीन कलाकार बोलण्यापेक्षा कलंदर आणि वेडे कलाकार आहेत, निखिल बने आणि गौरव मोरे। किती त्या दोघांचा छळ झाला आणि किती त्या दोघांची रॅगिंग झाली, म्हणजे हे बाबांनो तुम्ही बाबा नवीन आहात, आम्ही जुने आहोत असं उलट झालंय, आमच्यावर रॅगिंग झालेली आहे, असं नाही रे थांब आणि मग आमच्यावर रॅगिंग झालेली आहे। म्हणजे असं बोलू शकतो की हास्यचित्रेचा पूर्णपणे त्यांनी फायदा उचलला आहे की अरे आम्ही सलानो एवढं केलं असं? आम्ही जास्त उचलला आहे, आम्ही सगळे आमचे टायमिंग स्पॉन्टेनिटी हे सगळं त्यांच्याकडनंच शिकलेलो आहे, आम्ही रोज बघत असतो। तर नवीन कलाकार तर आहेतच, पण स्टोरी तशीच आहे की त्यामध्ये अजून थोडाफार आम्हाला बदल बघायला मिळेल? नाही, खूप जास्त बदल बघायला मिळणार आहे, म्हणजे कॅरेक्टर्स तेच आहेत आणि तुमच्या ओळखीचे आवडते कॅरेक्टर सगळे आहेतच, पण त्याबरोबर नवीन कॅरेक्टर्स आलेले आहेत आणि अर्थात ओघाओघांनी नवीन स्टोरी पण आलेली आहे आणि ती बाकी म्हणजे आधीच्या 3 बॉईजपेक्षा मला ही बंपर वाटते स्टोरी। सो स्टोरी नक्कीच खूप हिट आहे याची। नक्कीच। बरं, तुला एक प्रश्न विचारायला मला आवडेल विशालदादाबद्दल। विशालदादा दरवेळेला बोलत असतो की मी मुलं खरंच खूप चांगली आहेत, तुमची कार्यशाळा वगैरे होते, ह्यावेळी झाल्या का त्रास वगैरे? विशालदादाकडून झाला का तुम्हाला त्यांच्याकडून त्रासच काय झालाय का? आता कार्यशाळा ह्या वेळेला पण झाली आणि आता आम्हाला असं झालं की तो त्रास झाला नाही तर मग असं बॉईज नाही यार, मग असं चुकल्यासारखं होतं की बॉईज करतोय का खरंच आपण, त्रास नाही झाला तर वर्कशॉपमध्ये तर, पण तोपर्यंत शिवाय आणि मार भेटत नाही तोपर्यंत होतं का? काही झालंच नाही असं, शाळेत गेल्यासारखं आहे ते। शाळेत गेलो आणि छान म्हणाले अचानक शिक्षक, तर मग शाळा नाही ना ती, मारलं तर मग शाळा आहे ती तसं नाही। बरं, आता ट्रेलर लॉन्च सोहळा तर आपला पार पडला, पण या ट्रेलर लॉन्च मध्ये सुमंत गैरहजर आहे, किती मिस करते सुमंतला? नाही करत सुमंत बघशील ना हा इंटरव्ह्यू, खरंच बघ, तोंडावर बोलतात की कबीरला नाही मिळणार गर्लफ्रेंड आणि मिस तर होतच नाही का बाबा? कुठे गेलाय सुमंत? तो दिसलाच नाहीये। सुमन खरंच बाहेरच्या देशात आहे आता, तो शिकण्यासाठीच गेलेला आहे आणि आम्ही पण वाट बघतोय कधी लवकरात लवकर येईल, पण त्याची एक्झाम आहे तिकडे, जिथं स्किप करणं पॉसिबल नाही, त्यामुळे तो आत्ता बाहेर आहे, पण तो येणार आहे 100%, जेवढ्या लवकर पॉसिबल होईल तेवढं। आणि भरपूर मिस करतोय आम्ही, कारण आम्हाला सवयच नाही त्याशिवाय प्रमोशन करायची, सगळी मजा करायची, तर आम्ही मिस तर 100% करतोय। नक्की, खरंच जर आम्हाला खरंच खूप भारी वाटणार आहे। बरं, जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील, काय नवीन खुमासदार आणि नेहमीसारखी मजा असलेलं वेगळं पण बॉयज 4 मधून बघायला मिळेल? सो ह्या वेळेला तुमचे काही म्हणजे ह्या वेळेला बॉयज 4 मध्ये नवीन मेंबर तर ॲड झालेले आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, काही जुने मेंबर्स पण परत आलेत। सो आता ही नवीन जुने हे सगळे एकत्र आल्यावर काय धमाका होतो आहे तुम्हाला थिएटर्समध्ये बघायला मिळेल येत्या 20 ऑक्टोबरला। सो प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना, फॅमिलींना सगळ्यांना दाखवा, आवडला तर त्यांनाही दुसऱ्यांना दाखवायला सांगा आणि बॉयज 3, बॉयज 2, बॉयज 1 पेक्षाही सुपरहिट बॉयज 4 होऊ दे अशी प्रार्थना। नक्की। खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि बॉयज 4 सुद्धा तेवढाच ब्लॉकबस्टर हिट होईल एवढं नक्की। धन्यवाद।